नमस्कार मित्रांनो, एसव्हीसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, पुस्तक 1, प्रकरण 4, ते म्हणजे विद्युत धारेचे परिणाम. आणि या प्रकरणाचा हा भाग 3 आहे. भाग 1 आणि 2 या दोघांच्याही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर बघा मित्रांनो, भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण काय काय बघितलं. तर बघा मित्रांनो, भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर कसं होतं हे आपण बघितलं. त्यानंतर आपण विद्युत धारेचे औष्णिक परिणाम सुद्धा बघितलं. म्हणजे विद्युत धारेमुळे आपल्याला उष्णता सुद्धा मिळवता येते, आहे की नाही. प्रकाश आपल्याला मिळवता येतो, ठीक आहे. त्यानंतर ही सोडवलेली उदाहरणं सुद्धा आपण बघितली. त्यानंतर विद्युत धारेचे आपण चुंबकीय परिणाम सुद्धा आपण बघितलं. म्हणजे एखाद्या वाहकामधून जर विद्युत धारा गेली तर त्याच्या बाजूला लंब रेषेमध्ये काय होते, तर चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. त्यानंतर शास्त्रज्ञाचा परिचय सुद्धा आपण तिथं बघितलेला आहे. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम सुद्धा आपण बघितला, ठीक आहे. यावरून आपल्याला समजतं की जे उजव्या हाताचा जो अंगठा असतो, ठीक आहे, तो आपल्याला विद्युत धारा दाखवतो, ठीक आहे. आणि जी आपली बोटं असतात ही आपल्याला काय दाखवतात, चुंबकीय क्षेत्र दाखवतात आणि त्यांची दिशा दाखवतात, ठीक आहे. त्यानंतर आपण कुंडल सुद्धा बघितलं, ठीक आहे. नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. नाल कुंतल म्हणजे काय बघा मित्रांनो, आता एक तार आहे आणि या ताराला अशा प्रकारे आपण गुंडाळलेला आहे, ठीक आहे. हा गुंडाळल्यानंतर हा झाला नाल कुंतल, ठीक आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त याचे आपण आढे मारलेले आहे तिथं. त्यानंतर आपण बघा मित्रांनो, चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. म्हणजे चुंबकीय क्षेत्र आहे आणि तिथे एक वाहक आहे आणि त्या वाहकामधून जर विद्युत धारा वाहत असेल तर त्याच्यावर कशा प्रकारचं बल प्रयुक्त होणार हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण इथं बघितला होता. त्यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम सुद्धा आपण बघितला. आता फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय सांगतो बघा. आता जो अंगठा असतो आपला, हा विद्युत वाहकावरील बल. म्हणजे बघा, हा आपला अंगठा जो असतो, ठीक आहे, डाव्या हाताचा अंगठा जर आपण अशा प्रकारे दाखवला, अशा प्रकारे, तर आपल्याला जो अंगठा असतो हा आपल्याला काय विद्युत वाहकावर अशा प्रकारे बल प्रयुक्त होते या दिशेने, ठीक आहे. आणि जी आपली तर्जनी असते, ठीक आहे, तर्जनी काय दाखवते, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, ठीक आहे. आणि जे मधले बोट असते हे काय दाखवते, तर विद्युत धारेची दिशा. म्हणजे विद्युत धारा इकडे वाहते, ठीक आहे. इकडे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे आणि या दिशेने काय होते, त्या वाहकावर बल लागते. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे विद्युत चलित्र, त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर असे म्हणतो. तर बघा मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण दोन गोष्टी महत्त्वाच्या शिकलो. म्हणजे विद्युत धारा जी असते, बरोबर आहे, बघा, जी विद्युत धारा आहे, या विद्युत धारामुळे दोन गोष्टी आपल्याला माहित होतात. एक म्हणजे काय आहे, तर उष्णता. एक म्हणजे काय, उष्णता निर्माण करता येते. आणि दुसरं म्हणजे काय आहे, तर आपल्याला चुंबकीय क्षेत्र निर्माण करता येते, ठीक आहे. ध्यानात ठेवा, म्हणजे उष्णता निर्माण करता येते किंवा चुंबकीय क्षेत्र निर्माण करता येते. आता बघा मित्रांनो, जर आपण चुंबकीय क्षेत्र जर निर्माण करत असेल, ठीक आहे, विद्युत धारेपासून, तर या चुंबकीय क्षेत्रापासून आपल्याला विद्युत पण निर्माण करता आली पाहिजे आणि ते करता येते. आता बघा, इलेक्ट्रिक मोटर, मोटर म्हणजे काय असते, तर या मोटरला काय असतं, आपण काय करतो, विद्युत धारा देतो. या मोटरला ज्यावेळेस आपण विद्युत धारा देतो, त्यानंतर या मोटरमध्ये काय होते, चुंबकीय क्षेत्र तयार होते. आणि हे चुंबकीय क्षेत्र काय करते, याच्यामध्ये जे काही फिरणारा भाग आहे किंवा याच्यामध्ये जे काही कुंतल आहे किंवा आहे, त्याला ते फिरवते, ठीक आहे. म्हणजे इथं काय करतो आपण, जे विद्युत असते त्याचं रूपांतर आपण यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. कशामध्ये, यांत्रिक ऊर्जेमध्ये. म्हणजे विद्युतचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला विद्युत चलित्राची आवश्यकता असते किंवा इलेक्ट्रिक मोटरची आवश्यकता असते. आता बघा, आता आपण ऊर्जेची विविध रूपे पाहिली आहेत. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे. आता आपल्याला माहित आहे की ऊर्जेचे आपण रूपांतर करू शकतो. आता सर्वात महत्वाचं काय, तर ऊर्जा आपण निर्माण पण करू शकत नाही किंवा तिला नष्ट पण करू शकत नाही. फक्त ऊर्जा आपण एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये त्याला फक्त आपण परिवर्तन करू शकतो. आता विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र. तुम्हाला आताच सांगितलं, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे जे यंत्र असते त्याला विद्युत चलित्र असे म्हणतात.
आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात विद्युत चलित्र म्हणजे वरदान म्हटले जाते. याचा वापर पंखे बघा, पंख्यामध्ये सुद्धा आपल्याला विद्युत चलित्र असते, त्याला आपण इलेक्ट्रिक मोटार म्हणतो. शीतकपाटे, मिक्सर, धुलाई यंत्रे, संगणक, पंप या सगळ्यामध्ये आपण विद्युत चलित्राचा वापर करत असतो. आता हे विद्युत चलित्र कशा प्रकारे कार्य करते ते आपण इथं समजून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, आता विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचा एक आयताकृती कुंडल असते. बघा हे कुंडल दिसेल तुम्हाला, हा आहे कुंडल. बघा मी तुम्हाला पेन दाखवतोय, हा आहे कुंडल आयताकृती. आता इथं फक्त आपण एकच कुंडल बघणार आहे, पण आपल्या घरामध्ये जे काही विद्युत चलित्र असतात त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त काय असतात, अशी कुंडल असतात. म्हणजे इथं फक्त आपण एकच दाखवतोय कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण खरं जर बघितलं, ऍक्च्युअल जर बघितलं तर एकापेक्षा जास्त, खूप जास्त असतात ते. ठीक आहे. बघा हे कुंडल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवले असते की त्याच्या ए बी आणि सी डी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असतात. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल की इथं चुंबकीय क्षेत्र आहे एन आणि एस. म्हणजे काय करते, अशा प्रकारे इथं हे चुंबकीय रेषा आहेत. हे काय चुंबकीय रेषा आहेत, जसे की तुम्हाला इथे दिसतात. आणि जे आपल्याकडे कुंडल आहे, कुंडलाची दिशा अशी आहे. म्हणजे ते काय लंबरूप आहेत, कशाला, या चुंबकीय क्षेत्राला. आता कुंडलाची दोन टोके आहेत, एक आहे एक्स व वाय या दुभागलेल्या कड्याला जोडलेली असतात. आता बघा मित्रांनो, आता हा जो तुम्हाला भाग दिसतो या कुंडलाचा, तो या एक्स ला जोडलेला आहे आणि सी डी दिसतोय तुम्हाला, हा इकडनं जोडलेला आहे. बघा हे दुभगलेला भाग आहे, हा दुभगलेला कडा आहे. म्हणजे या एक्स मध्ये आणि या वाय मध्ये कुठलाही संपर्क नाही. ते दोघं पण कसे आहेत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि त्यानंतर बघा, कड्याच्या या दोन अर्ध भागाच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असते. बघा हे दिसतो तुम्हाला दुभगलेला कडा, आणि त्याच्या आत इथला जो भाग आहे, हा जिथे मी इथं रंग देतोय, हा काय असतो, एक विद्युत रोधक असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या कड्याला ज्यावेळेस आपण विद्युत धारा देतोय, त्यावेळेस या आसामध्ये विद्युत धारा यायला नको, कारण आपल्याला झटका बसेल, आहे की नाही. आपल्याला झटका बसेल, आपल्याला तिथं आपला मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय असते की विद्युतरोधक आवरण असते आणि ते या आसावर चिटकून बसवलेले असते. एक्स व वाय अर्धकड्याच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभागावर हा दोन स्थिर कार्बन ब्रशना ई व एफ स्पर्श करतो. आता बघा हा आहे दुभागलेला कडा, आणि त्यावर इथं तुम्हाला दिसतं ई आणि हा एफ दोन कार्बन ब्रश आहेत. ई आणि एफ काय कार्बन ब्रश आहे. ते काय करतात, ज्यावेळेस हा आस असा फिरतो, ठीक आहे, इकडनं किंवा इकडनं ज्यावेळेस हा फिरत असतो, त्यावेळेस त्याच्यावर काय करतात, घर्षण करतात. आणि घर्षण करताना काय करतात, जे काही आपण याला विद्युत घट म्हणा किंवा ज्याला की आपण विद्युत धारा देतोय, ते काय करतात, या इथं पास करतात. म्हणजे याला देतात ते. ठीक आहे, म्हणजे घर्षण करताना देतात. जर घर्षण झालं नसतं, जरी एकमेकांना चिटकून असते आणि ज्यावेळेस हा हात फिरला असता, त्यावेळेस ही काय झाली असते, हे ब्रेक झाली असते किंवा मोडली असते. पण आपल्याला असं करायचं आहे की आज तर फिरला पाहिजे आणि यामधून जो विद्युतधारा आहे ती सुद्धा वाहिली पाहिजे. त्यासाठी आपण काय करू, तिथं हे आपण कार्बन ब्रश वापरत असतो. त्यामुळे कार्बन ब्रश काय करतात, यावर ते घसरतात, त्या कशावर, तर या दुभागलेल्या कड्यावर. त्यानंतर बघा मित्रांनो, आकृतीत दाखवलेल्या विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा ई व एफ या कार्बन ब्रश मधून कुंडलातून वाहू लागते. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं हे कार्बन ब्रश आहे. म्हणजे बघा इथून ज्यावेळेस विद्युतधारा व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेस कार्बन ब्रशच्या माध्यमातून ते काय करतील, ते कार्बन ह्या ब्रशच्या माध्यमातून इथं कशामध्ये, या दुभागलेल्या कड्यामध्ये तो जाईल. त्यानंतर या कुंडलातून तो वाहायला लागेल. बघा, कुंडलाच्या ए बी शाखेमधून विद्युतधारा ए पासून बी कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे असल्याने त्याचा परिणाम ए बी या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ए बी शाखेवर निर्माण झालेला बल त्याला खाली ढकलेल. बघा मित्रांनो, इथं दिसेल तुम्हाला. आता अशा प्रकारे विद्युतधारा वाहायला सुरुवात होईल. ठीक आहे, मग अशा प्रकारे वाहताना आणि जे काही आपल्याला चुंबकीय क्षेत्र आहे ते अशा प्रकारे आहे. म्हणजे काय झाला, हा जो विद्युतधारा वाहते ती काय आहे,
या चुंबकीय क्षेत्राला लंब आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार हा ए बी आहे तो काय होईल, खाली ढकलला जाईल. बरोबर आहे, कारण तुम्ही बघा मित्रांनो, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम ध्यानात करा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर त्याच्यामध्ये काय होते मित्रांनो, आता हा खाली ढकलला जाईल. ठीक आहे, हा काय होईल, खाली ढकलला जाईल. कुठला भाग, हा ए बी. ठीक आहे, ध्यानात ठेवा. सीडी या शाखेतील विद्युतधारा AB च्या उलट दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने फिरू लागेल. अर्धे परिवलन होताच कड्याने दुभगलेला भाग X व Y अनुक्रमे E आणि F या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. त्यामुळे DC शाखेवरील खालील दिशेने व BA शाखेवरील बल वरील दिशेने क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेने पूर्ण करते. आता बघा मित्रांनो, आता ज्या वेळेस बघा AB मध्ये जशा प्रकारे विद्युतधारा वाहते ह्या दिशेनं, त्याच प्रकारे CD मध्ये विद्युतधारा ह्या दिशेने वाहते इकडे. म्हणजे बघा, हे जर खाली ढकलल्या जात असेल तर हे वरती ढकलल्या जाईल. ठीक आहे, कारण तुम्ही ध्यानात करा मित्रांनो, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आणि बघा अशा प्रकारे होईल, म्हणजे काय होईल, हे घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरेल. ठीक आहे, हे कुंडल काय करेल, घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरेल. आणि उलट्या दिशेने फिरल्यानंतर काय होईल, हा जो C आहे आणि हा D आहे तो या AB च्या जागेवर येईल आणि हा AB आहे असा फिरून या C व D च्या जागेवर जाईल. समजले, त्या जागेवर जाईल. आणि असं झाल्यानंतर काय होईल बघा, असं झाल्यानंतर ही इथं आल्यानंतर पुन्हा जो विद्युतधारा आहे तशीच व्हायला लागेल. म्हणजे विद्युतधारा पुन्हा ह्या दिशेने व्हायला लागेल. कशामध्ये, C आणि D मध्ये. ज्यावेळेस इकडे येतील त्यावेळेस म्हणजे पुन्हा त्याला ते खाली ढकलेल, पुन्हा हे तिकडे जाईल, पुन्हा याला वरती ढकलेल. म्हणजे अशा प्रकारे अर्ध फेरी झाल्यानंतर याच्यामध्ये जो विद्युतधाराचं जे वहन आहे ते विरुद्ध दिशेने होत असते. म्हणजे बघा, BA मध्ये जर विद्युतधारा जर या दिशेने वाहत असेल, ज्यावेळेस अर्ध फिरून त्या इकडे जाईल, अर्ध फिरून ज्यावेळेस इकडे जाईल त्यावेळेस विद्युतधारा पुन्हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होईल. म्हणजे अर्धी फेरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये विद्युतधारा विरुद्ध दिशेने व्हायला सुरुवात करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना आपल्याला दिसतात. मी तुम्हाला सांगितलं, मग घड्याळीच्या विरुद्ध दिशेने काय होतात, हा आस आणि हा कुंडल, म्हणजे कुंडल फिरला म्हणजे हा आस फिरेल, म्हणजे तुम्हाला हा आसा फिरल्यासारखा दिसेल. ठीक आहे, आता जे व्यावसायिक चलित्रे असतात या तत्वावर चालतात, मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात. तेही पुढे आपण शिकाल, मग त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला असतो. आता नंतर माहिती मिळवण्यामध्ये आपल्याला काय विचारलं बघूया. कार्बन ब्रश का वापरतात, त्याचे कार्य काय, या अशा प्रकारचे उत्तर शोधण्यासाठी जवळच्या एखाद्या वर्कशॉपला भेट द्या व विद्युत चलित्राची रचना समजून घ्या. तर बघा मित्रांनो, जे कार्बन ब्रश असतात, आता बघा तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल, म्हणजे जी काही विद्युत धारेची ही दिशा आहे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल, म्हणजे बघा ही विद्युत धारेची दिशा आहे आणि तिला लंब काय आहे, तिला लंब म्हणूया काय आहे, तर चुंबकीय क्षेत्राच्या दिशा आहे. तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होते, म्हणजे ज्याच्यामधून विद्युत वाहते, ठीक आहे, त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होते. त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. त्याच्यामुळे जो विद्युत वाहक आहे त्याची हालचाल घडून येते. परंतु जर असे झाले की एखाद्या विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलत आहे, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला माहित आहे की जर तिथं चुंबकीय क्षेत्र आहे आणि एखाद्या वाहकामधून विद्युतधारा वाहत असेल त्यावेळेस त्या वाहकाची हालचाल होते, बरोबर आहे. पण इथं काय सांगितलेलं आहे, जर विद्युत वाहक, बघा काय सांगितले, विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे, म्हणजे एक विद्युत वाहक आहे आणि तो काय करत आहे, एका चुंबकीय क्षेत्रामध्ये हलत आहे. एक चुंबकीय क्षेत्र आहे उदाहरणार्थ बघा, आणि त्याच्यामध्ये ती मागे पुढे हलत आहे, ठीक आहे. किंवा काय करा की विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलत आहे, म्हणजे एक विद्युत वाहक आहे आणि त्याच्या भोवती जे
चुंबकीय क्षेत्र आहे ते बदलत आहे, म्हणजे कमी होत आहे, जास्त होत आहे. तर अशा वेळेस काय होईल? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस चुंबकीय क्षेत्र तिथं उपलब्ध असते आणि तिथं जो काही वाहक असतो ते जर हालचाल करत असेल किंवा त्याच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर कमी जास्तपणा होत असेल, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये विद्युत धारा निर्माण होते. ठीक, काय निर्माण होते? तर विद्युत धारा निर्माण होते. तर या प्रश्नाचा उत्तर शोधण्यासाठी किंवा काय होईल हे शोधण्यासाठी मायकल फॅराडे या मानसशास्त्रज्ञाने संशोधन केले आहे, अभ्यास केला आहे. सन 1831 मध्ये फॅराडेने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या साह्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते. म्हणजे बघा, एक विद्युत वाहक आहे, त्याच्या भोवती तुम्ही काय करा, एका चुंबकाला हलवा, तर त्याच्या भोवती, तर तुम्हाला समजेल की त्या विद्युत वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते. ठीक आहे. किंवा असं करा की ते चुंबकीय क्षेत्रामध्ये एक वाहक धरा आणि त्या वाहकाला मागे पुढे तुम्ही काय करा, त्याची हालचाल करा. त्यावेळेस त्या विद्युत वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते आणि ही विद्युत धारा आपण गॅल्व्हॅनोमीटरच्या सहाय्याने मोजू शकतो. ठीक आहे, गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटरचा वापर कशासाठी करतात बघा, जर खूपच कमी प्रमाणात जर खूपच लहान प्रमाणामध्ये म्हणा किंवा खूपच कमी प्रमाणामध्ये जर विद्युत धारा निर्मिती होत असेल, खूपच लहान आहे, ठीक आहे, 1 मिली अँपिअर पेक्षाही कमी आहे, 1 मिली अँपिअर पेक्षा कमी आहे, अशा वेळेस हे गॅल्व्हॅनोमीटर वापर करतात. कारण आपण गॅल्व्हॅनोमीटर वरून आपण 1 मिली अँपिअर पेक्षाही कमी जर करंट असेल किंवा विद्युत धारा असेल, तर त्या काय करू शकतो, त्याच्या माध्यमातून आपण त्याला मोजू शकतो. आता इथे तुम्हाला दिसेल, इथं आपण काय केलेलं आहे, एक तार घेतलेला आहे आणि हा तार काय आहे, एक विद्युत वाहक आहे, म्हणजे याच्यामधून विद्युत वाहू शकते आणि आपण हा काय केलेला आहे, एक गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेला आहे, बरोबर आहे. आणि अशा वेळेस आपण काय केलं, त्याच्यामध्ये जो हा तार आहे, ठीक आहे, हा तार तुम्हाला दिसतोय, हा आपण 2 पोलवर ठेवलेला आहे, त्याला काय केलं, आपण हालचाल केली. जसं की तो ए स्थितीमध्ये होता, नंतर त्याला बी स्थितीमध्ये नेलं. म्हणजे आपण काय केलं, हा जो चुंबक आहे, हा चुंबक मात्र स्थिर आहे. चुंबक कसं आहे, स्थिर आहे. मात्र या वाहकाची जर आपण हालचाल केली तर या वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होईल. ती विद्युत धारा आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, पहिली परिस्थिती ही झाली. आता आता दुसरी परिस्थिती काय होईल बघा. आता आपण हा काय केला, हा जो तार आहे हा आपण स्थिर ठेवला. तार आता आपण काय करायचं आहे, स्थिर ठेवायचा आहे. तार आता आपण स्थिर ठेवला आणि हा जो चुंबक आहे त्याला आपण काय केलं, मागे पुढे म्हणा किंवा आजूबाजूला आपण त्याला काय केलं, हलवलं. त्याच्यामुळे काय होईल, म्हणजे बघा, त्याच्यामुळे काय होईल, इथं विद्युत धारा म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया, इथं चुंबकीय जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आपल्याला बदल पाहायला मिळेल आणि त्या बदलामुळे या वाहकामधून आपल्याला विद्युत धारा वाहताना दिसेल. ते आपल्याला इथं इंडिकेट होईल किंवा आपल्याला इथं ती दिसेल. आता बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक समजेल की आता चुंबकीय क्षेत्रात तार हलवीत ठेवल्यास विद्युत धारा निर्माण होते, जे की आपण इथं बघितलं. ठीक आहे. आता बघा आपण काय केलं आहे, इथं एक तारेचे कुंडल तयार केलं, बरोबर आहे. आता हे एकच कुंडल आहे, पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एखादा आपण याचा कशामध्ये वापर करतो, जर एखाद्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये याचा वापर केला तर हे खूप जास्त असतात. बघा, इथं आपण एक तारेचे कुंडल तयार केलं आणि इथं तारेचे कुंतल आहे, तारेचे कुंडल आणि तारेचे कुंतल. आता तारेचे कुंतल कशासाठी, कारण तारेच्या कुंतल मध्ये ज्यावेळेस विद्युत धारा वाहायला सुरुवात होईल त्यावेळेस हे काय करेल, एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. काय करेल, चुंबकीय क्षेत्र काय करेल, हे निर्माण करेल. कोण, हे तार. कारण हे काय आहे, एक तारेची कुंतल आहे आणि आपण आपल्याला माहित आहे की एखाद्या तारेमधून, एखाद्या वाहकामधून ज्यावेळेस विद्युत धारा वाहते त्यावेळेस चुंबकीय परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे इथं काय होईल, आपल्याला चुंबकीय परिणाम पाहायला मिळेल आणि त्याच्या भोवती एक तारेची कुंतल आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारे इथं काय दिलेलं आहे, इथं आपल्याला पाहायला मिळेल की अशा प्रकारे आपल्याला इथं चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय रेषा आपल्याला पाहायला मिळतील, या अशा प्रकारे. आणि ज्या वेळेस मित्रांनो हा तारेचे कुंडल जर आपण याला, या तारेच्या कुंडलला जर आपण याला अशा प्रकारे हलवलं, ठीक आहे, म्हणजे लंबरूप, कशाला लंबरूप, या चुंबकीय रेषेच्या लंबरूप जर आपण त्याला हलवलं तर आपल्याला इथं जे काही गॅल्व्हॅनोमीटर लावून आहे या कुंडलला, याच्यामध्ये आपल्याला खूप कमी लहान प्रमाणामध्ये, म्हणजे एक मिली अँपिअर पेक्षाही कमी
आपल्याला तिथं विद्युत धारा पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय समजलं याच्यावरून बघा. कुंतलातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत हलवल्यास, म्हणजे लंब रेषेत असं जर हलवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला विद्युत धारा निर्माण होताना दिसते. ठीक आहे, हे झालं. नंतर आपण काय केलं, या तारेच्या कुंडलला न हलवता तारेच्या कुंतलाला हलवलं, मागे पुढे केलं. ठीक आहे, काय केलं, याला मागे पुढे केलं तर तेव्हा सुद्धा या गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला इथं विद्युत धारा दिसेल, म्हणजे या तारेच्या कुंतलामध्ये आपल्याला विद्युत धारा पाहायला मिळेल. ठीक आहे, समजले. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. आता फॅरेडे यांनी आपल्याला काय सांगितलं बघा, त्याच्या अगोदर आपण हे वाचूया. त्याच्या अगोदर कुंतलातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलवल्यास तर आपल्याला या कुंडलामध्ये विद्युत धारा पाहायला मिळते. ते झाले. आता बघा फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. आता फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम आपल्याला काय सांगतो बघा. कुंतलातून विद्युत धारा चालू करतात, बघा कुंतलातून म्हणजे काय आहे, याच्यामधून. ठीक आहे, याच्यामधून ज्यावेळेस आपण विद्युत धारा चालू करतो किंवा बंद करतो, ठीक आहे, त्यावेळेस कुंडलात विद्युत धारा प्रवर्तित होते, म्हणजे इथे आपल्याला विद्युत धारा दिसते. विद्युत धारा कमी अधिक केल्यास असे प्रवर्तन दिसून येते. कुंडलासमोरून बाजूला सरकविताना कुंडलात विद्युत धारा प्रवर्तनाने निर्माण होते. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण याला मागे पुढे करतो त्यावेळेस काय होईल, जे काही विद्युत जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण होते, त्याच्यामुळे आपल्याला इथं गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला विद्युत धारा पाहायला मिळते. तर हे इथं आपल्याला शिकायचं होतं. आता बघा काय आपल्याला आहे की या प्रयोगावर आपल्याला काय समजलं बघा, की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संख्या बदल झाला. म्हणजे बघा हे काही चुंबकीय रेषा आहेत, या चुंबकीय रेषा ह्या काय करतात, ह्या तारेच्या कुंडलामधून जातात अशा, आणि ह्या जर बदलल्या, ठीक आहे, चुंबकीय रेषा जर त्या कुंडलामधून जर जाणाऱ्या जर बदलल्या तर त्या कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते, म्हणजे निर्मिती होते. यालाच आपण फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतो. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युत धारेला प्रवर्तित विद्युत धारा असे सुद्धा आपण म्हणतो. आता इथं आपल्याला बघायचं आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम म्हणजे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता बघा आपल्याला काय सांगतोय, हे बघा की जर आपण अशा प्रकारे बोट दाखवली तर विद्युत वाहकाची गती, म्हणजे विद्युत जो वाहक आहे, ठीक आहे, म्हणजे विद्युत जो वाहक आहे, ठीक आहे, त्याची गती आपल्याला हे अंगुठ्याने दाखवलेली आहे. चुंबकीय क्षेत्राची दिशा हे आपल्या तर्जनीने दाखवलेली आहे, आणि जो मधलं बोट आहे त्याच्या सहाय्याने आपण काय दाखवलेलं आहे, विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा, म्हणजे जो विद्युत वाहक आहे त्याच्यामध्ये जे काही विद्युत धारा निर्माण होते त्याची दिशा कशी असणार ते आपल्याला या मधल्या बोटावरून समजणार. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता बघा विद्युत वाहकामधील म्हणजे कुंडलातील प्रवर्तित विद्युत धारा जास्तीत जास्त केव्हा असेल, जर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, म्हणजे बघा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते. कशी असते, लंब असते, त्यावेळेस ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमाचा उपयोग होतो. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट ताना की एकमेकांना ते लंब असतील, त्यावरून आपण सांगू शकतो की त्या वाहकाच्या गतीची दिशा कशी आहे, तर्जनीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे, या सगळ्या गोष्टी यावरून आपल्याला समजतात. आता बघूया परिचय शास्त्रज्ञाचा मायकल फॅरेडे. 1991 ते 1867 प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांनी अधिकृत शिक्षण झाले नव्हते. एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकेल कामाला लागला. तेथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मधील हम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नेमले. तेथील त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. बघा काय सांगितलं त्यांनी, की त्यांनी नंतर तिथं विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. कित्येक
विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी केली, परंतु फॅराडे यांनी सन्मान नाकारला. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा. त्याला आपण अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट असं म्हणतो. आता बघा, जो डायरेक्ट करंट असतो ते नेहमी फक्त एकाच दिशेने वाहत असतो. जो डायरेक्ट करंट असतो तो नेहमी एकाच दिशेने वाहत असतो. आणि जो एसी करंट असतो, जो अल्टरनेटिंग करंट असतो, जो प्रत्यावर्ती धारा असते, तो नेहमी दोन दिशेला वाहत असते. कधी उलट दिशेने तर कधी सरळ दिशेने, अशा प्रकारे वाहत असते. ठीक आहे, या दोन गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. बघा, आता जर आपण बघितलं तर ही आहे दिष्ट धारा, त्याला आपण डीसी करंट म्हणतो. तो कसा एकदम सरळपणे वावरतोय. ठीक आहे. आणि जर आपण प्रत्यावर्ती धारा जर बघितलं तर कधी तो काय करतोय, त्याच्या उच्चतम पातळीवर जातोय एका बाजूला, त्यानंतर तो पुन्हा शून्य होतोय. शून्य झाल्यानंतर तो दुसऱ्या बाजूला त्याच्या उच्चतम पातळीवर जातो, पुन्हा तो शून्य होतो, पुन्हा दुसऱ्या बाजूला उच्चतम पातळीवर जातो, पुन्हा तो शून्य होतो. म्हणजे आपण म्हणूया इथून ते इथपर्यंत त्याची जी एक काय म्हणूया, त्याचं काय म्हणूया, दोलायमान म्हणूया. काय म्हणूया, दोलायमान. बघा, इथून ते इथपर्यंत म्हणजे तो अगोदर इकडे होता, नंतर इकडे आला, म्हणजे इथून इथपर्यंत जे काही अंतर असते याला आपण म्हणतो दोलायमान. ठीक आहे. आता दोलायमान आपल्याला या दिष्टधारामध्ये पाहायला मिळेल का, तर नाही, याच्यामध्ये आपल्याला दोलायमान पाहायला मिळणार नाही. पण एसी करंट मध्ये म्हणा, म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट मध्ये म्हणा, किंवा प्रत्यावर्ती धारामध्ये म्हणा, आपल्याला दोलायन पाहायला मिळतो. आता दोलायन कशा प्रकारे असतो बघा. आता हा जो दोलायन असतो, हा असतो जो आपल्या भारतामध्ये आहे तो आहे 1:50. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की एका सेकंदामध्ये जवळपास 50 दोलायन आपल्या भारतामध्ये होत असतात. म्हणजे 0.02 प्रति सेकंदाला एक दोलायन पूर्ण होते आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. म्हणून आपल्या जी भारतामध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी आहे किंवा जी विद्युत धारा आहे त्याची वारंवारिता किती आहे, 50 हर्ट्झ इतकी आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, जी विद्युत शक्ती असते हे लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेली जाते. म्हणजे एसीच्या फॉर्म मध्ये ती वाहून नेली जाते. ती फायदेशीर असते. याचे कारण म्हणजे काय, दिष्ट विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्ती कमीत कमी घट होते. म्हणजे बघा, डीसी जर आपण जास्त वाहून नेला तर याच्यामध्ये आपल्याला नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. याच्यामध्ये घट जास्त प्रमाणामध्ये होते. आणि एसी मध्ये जी घट असते ही खूपच कमी प्रमाणामध्ये होते. म्हणून आपण जे करंट वाहतो, जी विद्युत धारा आपण वाहतो, ही नेहमी एसीच्या फॉर्म मध्ये करत असतो. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला इथं बघायचं आहे विद्युत जनित्र, त्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो. आता आपण अगोदर काय बघितलं बघा मित्रांनो, अगोदरच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं की की आपल्याकडे काय असतात, इलेक्ट्रिक करंट आहे. इलेक्ट्रिक करंट जर आपण एखाद्या मोटरला दिला तर मोटर फिरायला लागते. म्हणजे आपण काय करतो, त्या विद्युतचं रूपांतर काय करतो, यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. बरोबर आहे. पण आता इथं आपल्याला शिकायचं आहे की आपल्याला काय शिकायचं आहे की आता इथं यांत्रिक जी ऊर्जा आहे, ठीक आहे, तिचं रूपांतर आपल्याला करायचं आहे विद्युत ऊर्जेमध्ये. म्हणजे उलट करायचं आहे. यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर करायचं आहे विद्युत ऊर्जेमध्ये. तेच आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्या कशामध्ये, तर विद्युत जनित्र, त्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो. आता बघा मित्रांनो, आता या तत्वाचा वापर मानवाने मोठी विद्युत धारा निर्माण करण्यासाठी केला आहे. इथे यांत्रिक ऊर्जेचा वापर करून, बघा, जी यांत्रिक ऊर्जा असते, ठीक आहे, म्हणजे एखादा बाहेरील स्रोत वापरून विद्युत वाहक कुंडल व त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे जे विद्युत वाहक कुंडल असते त्याला फिरवले जाते. बरोबर आहे, त्याला फिरवले जाते. ते कशामध्ये फिरते, तर या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरते. आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरल्यामुळं काय होते, जे काही चुंबकीय रेषा त्या विद्युत कुंडलामधून जातात ते बदलतात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होते, त्याच्यामुळे तिथं विद्युत धारा निर्माण होते व त्या आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. तुम्ही जनरेटर वगैरे बघितलं असेल. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला इथं समजेल. आता आपण काय केलेलं आहे, एक आसाभोवती फिरणाऱ्या तांब्याच्या तारेची कुंडल ABCD दर्शवणारे इथं दाखवलेले आहे. बघा, इथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा, हा आहे A B C आणि D. इथं बघा. ठीक आहे. हे दिसलं आहे कुंडल आहे. ठीक आहे.
चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवलेले असते. चुंबकाचे दोन ध्रुव, एक उत्तर आणि दुसरा आहे, एक आहे उत्तर आणि एक आहे दक्षिण. उत्तर आणि दक्षिण. कुंडलाची दोन टोके R1 आणि R2 या दोन विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रशामार्फत जोडलेली असतात. बघा आता कुंडलाची दोन टोकं. तर बघा मित्रांनो, R1 आणि R2 हे काय, कुंडलाची दोन टोके आहेत. हे दोन्ही टोकं काय असतात, कार्बन ब्रशच्या मार्फत ती इथून जोडलेली आहे. बरोबर आहे. आणि इथं तुम्हाला हा कडे दिसतात. या कड्याच्या खाली एक काय विद्युत रोधक आहे, जेणेकरून या आसावर कुठल्याही प्रकारचा विद्युत धारा आली नाही पाहिजे त्यासाठी. आता बघा काय होईल, आता बाहेरच्या एखाद्या तंत्राच्या किंवा यंत्राच्या मदतीनं हा आस फिरवला जाईल. हा आस काय होईल, फिरवला जाईल हा आस. आणि आस फिरवताना काय होईल, त्याच्यामध्ये बघा जो कुंडल आहे ABCD ही फिरू लागेल. म्हणजे बघा हा कुंडल फिरेल त्यावेळेस हा A, B, C आणि D आणि हा सुद्धा फिरू लागेल. हा स्थिर कार्बनच्या प्रशांनी टोके गॅल्व्हनोमीटरला जोडलेली असतात. त्यामुळे विद्युत धारेची परिपथावरील वहन आपल्याला तिथं कळू शकेल. आता हा जे कुंडल आहे हे आपल्या इथं गॅल्व्हनोमीटर मध्ये आपण जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस हा फिरेल त्यावेळेस याच्यामध्ये जे काही विद्युत धारा निर्माण होईल ते आपण इथं पाहू शकतो. आता आज फिरल्यावर AB शाखा वर जाते, CD खाली येते. आता ही AB जी शाखा ही वर जाईल व जी CD आहे ही थोडी खाली येईल. म्हणजे फिरेल, एक तिकडे जाईल आणि दुसरा इकडे येईल. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखामध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा निर्माण होते. आणि ज्यावेळेस आपल्याला जो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे त्याच्या नियमाप्रमाणे काय होईल, या कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होईल. आणि ती वाहील कशी, ती वाहणार A to B, B to C, C to D. म्हणजे AB अशी वाहील, त्यानंतर C to D अशी ती व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, म्हणजे अशा रीतीने आपण म्हणू शकतो की ABCD अशा रीतीने ती वाहू लागेल. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा काय होईल, नंतर पुढील परिपथातून B2 कडून गॅल्व्हनोमीटर मधून B1 कडे अशी विद्युत धारा वाहते. ठीक आहे, म्हणजे अशा B2 कडून ती पुन्हा इकडे अशी व्हायला सुरुवात करते. जर ABCD या कुंडलाऐवजी अनेक वेळी असलेले कुंडल जर आपण वापरले तर पटीने विद्युत धारा वाढते व मोठी विद्युत धारा निर्माण होते. आता इथं एकच कुंडल असल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणामध्ये विद्युत धारा मिळेल, पण अशी कुंडल जर आपण जास्त वापरले तर नक्कीच आपल्याला त्याच्या पटीमध्ये काय होईल, विद्युत धारा आपल्याला तिथं निर्माण करता येईल. अशा अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी जाते व CD ही AB च्या जागी येते. आता ज्यावेळेस अर्ध फिरले जाईल त्यावेळेस ही जी AB शाखा आहे ही CD च्या जागी जाईल आणि CD जी शाखा आहे ती AB च्या जागी येईल. त्यानंतर मग जो काही त्याच्यामध्ये जे काही प्रवर्तित विद्युत धारा असेल ती D, C, B, A अशा प्रकारे व्हायला लागेल. कारण इथं राहील D, इथं राहील C. ठीक आहे, त्यानंतर इथं राहील B आणि इथे राहील नंतर A ज्यावेळेस हा अर्ध फिरल्यानंतर. ठीक आहे, मात्र BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते. ठीक आहे, पण जर बघा जरी यांनी काय केली, जरी ही शाखा बदलली तरी पण जो इथं आपल्याला दिसतोय, इथं काय आपला इथं आहे आपला A आणि B हे मात्र या B1 वरच राहणार आहे. जरी हा इकडला CD जरी तो इकडे आला तरी पण तो B2 वरच राहणार आहे, कारण त्याच्यावरती घर्षण करतात, त्याच्यावरती काय करतात, घसरतात सोप्या भाषेमध्ये. कशावर, तर या कड्यावर, ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामुळे काय होईल, जी विद्युत धारा असते हे B1 कडून म्हणजे B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्ध परिवलनाच्या उलट दिशेने वाहते. म्हणजे अगोदर अशी वाहायची नंतर पुन्हा अशी वाहील. कशामध्ये, या एकाच B1 मध्ये. म्हणजे बघा अगोदर विद्युत धारा इकडे वाहायची या कशामधून, AB मधून. नंतर AB इकडे गेला की नंतर पुन्हा अशी उलट व्हायला लागेल. ठीक आहे, पुन्हा इकडे आला की पुन्हा अशी व्हायला लागेल. म्हणजे इथं आपल्याला कोणता करंट निर्माण करता येईल किंवा कोणती विद्युत धारा निर्माण करता येईल, तर AC करंट इथं आपल्याला निर्माण करता येईल. काय, कोणता करंट, AC. पण जर आपल्याला अदिष्ट जनरेटर म्हणजे DC जनरेटर जर निर्माण करायचा असेल तर इथं ज्या प्रकारे आपण इथं अखंड कडे वापरले
तर तिथं ते न वापरता तिथं आपल्याला काय करायला लागेल, तिथं आपल्याला दुभंगलेले कडे वापरावे लागतील. म्हणजे दुभंगलेले म्हणजे काय, असे झालेले असतील ते वेगवेगळे, त्या दोघांमधला संपर्क नसला पाहिजे. ज्यावेळेस आपण हा दुभंगलेले कडे वापरणार ते होणार डीसी जनरेटर किंवा त्याला आपण दिष्ट जनित्र असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला हा हा पाठ कसा वाटला, हे प्रकरण कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय बघणार आहे.